शुभ प्रभात मंडळी, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय। आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करते। आता हा जो तुम्ही व्ह्यू बघताय ना, हा थेट माझ्या हॉलच्या गॅलरीतून आहे। असा रोजच पावसाळी दिवसामध्ये मी व्ह्यू बघत असते। आज तुम्हाला सुद्धा त्याचा आनंद देण्याचा मी निश्चय केला आहे। त्याच्यामुळे बघा, इतका सुंदर वातावरण आहे आज माझ्याकडे। आणि आज आहे माझ्या अहोंना सुट्टी, तर मी, बाबू आणि माझे अहो आम्ही निघालो आहेत माथेरानला। आणि बरं का मंडळी, मी राहते माथेरानच्या पायथ्याशी असणाऱ्या नेरळ ह्या सुंदर गावामध्ये। हा आहे माथेरानला जाणारा रस्ता। आम्ही ते माथेरानपर्यंत जाणार नाही आहोत, पण रस्त्यामध्येच मौज मजा करणार आहोत, ते तुम्हाला दाखवते। आणि आता चालू झालेले आहेत सुंदर असे वॉटरफॉल, जे की तुम्ही बघत आहात। खूप सुंदर सुंदर असे धबधबे इथे चालू झालेले आहेत। मला स्वतःला रिसॉर्टपेक्षा धबधब्यामध्ये एन्जॉय करायला भयंकर आवडतं, कारण ते नैसर्गिकरित्या वाहतं डोंगराच्या कुशीतून आलेलं पाणी असतं, जे तुम्हाला अजिबात हार्मफुल नसतं। चला तर मग माझ्यासोबत बघूया आपण इकडचं नैसर्गिक सौंदर्य। आणि मंडळी, हे आहे माझं निसर्गाच्या कुशीत वसलेलं नेरळ हे सुंदर शहर। इकडचं सर्वच हवामान वातावरण हे खूप अनुकूल असतं आपल्या शरीरासाठी, आपल्या स्वास्थ्यासाठी। खरंच खूप सुंदर आहे। ह्या आजकालच्या धकाधकीच्या जीवनापेक्षा इकडच्या वातावरणात राहणं मला भयंकर आवडतं। खूप सुंदर पावसाळा, खूप सुंदर हिवाळा, आणि उन्हाळाही तेवढाच गरम असतो बरं का। हे बघा, एवढी सुंदर हिरवळ एक, आणि हे बघा, हे दोघं सुद्धा एवढे एन्जॉय करत आहेत। आता आम्ही जिथे उभे आहोत त्याला म्हणतात वॉटर पाईप। इथे 2 स्टेशन आहेत माथेरानचे, एक जुमापट्टी आणि एक वॉटर पाईप। वॉटर पाईपला जाताना रस्त्याच्या कडेला हे असं सुंदर दृश्य दिसतं, जे आता तुम्ही बघत आहात। आणि हे भेटले आहेत आपले नवीन मित्र, जे नैसर्गिक सौंदर्य अजून वाढवतात। आपल्यापेक्षा जास्त हक्क निसर्गावरती ह्यांचा आहे बरं का। आणि मंडळी, तुम्हाला नेरळला असे ठिकठिकाणी तळं दिसणार आहेत। ह्या सर्व पाण्याचा वापर इथल्या आजूबाजूच्या शेतामध्ये होतो, म्हणजे इकडे वाढणाऱ्या शेतामध्ये कधीच पाण्याची कमतरता भासत नाही, कारण इथे डोंगरामुळे सतत पाणी असतं। आणि रस्त्याने जाताना आम्हाला एक सुंदर महादेवाचं मंदिर दिसलं। हे बरोबर रस्त्याच्या मधोमध आहे, आणि ह्याच्यामुळे आमचा शनिवार शुभ झाला आहे मंडळी। आणि आता जो तुम्ही बघता आहेत, हा भूतवली गावातला एक डॅम आहे। हा खूप सुंदर डॅम आहे। ॲक्च्युली पुढे जायचा विचार केला होता, पण इकडच्या काही अधिकाऱ्यांनी मला अडवलं, कारण इथे पाणी जास्तच वाढलं होतं, तर अलाउड नव्हतं। आणि हे आहे नेरळच्या शेजारी असणारं भूतवली असं सुंदर गाव। बघा, किती सुंदर नैसर्गिक हिरवळीने वेढलेलं हे गाव आहे। इथे सुंदर सुंदर बंगले सुद्धा आहेत, तितकी छान घरं सुद्धा आहेत। आणि बरं का, ह्यांच्या घराला लागूनच हे शेती करतात। आणि खूप दिवसापासून मला सुद्धा घरासाठी झाडं घ्यायची होती, तर रस्त्यात दिसली मला ही नर्सरी। इथे खूप सुंदर सुंदर झाडं होती, पण मला लागणार आहे गणपती बाप्पासाठी जास्वंदाचं फूल, आणि एक आपल्या घरात नेहमी असते ती तुळस, त्यामुळे मी ते दोन्ही घेतलं। आणि आता वेळ झाली आहे ती आजच्या सुविचाराची। तर आजचा आपला सुविचार आहे, जे पेराल तेच उगवेल। म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांना जे काही संस्कार द्याल, जे काही चांगल्या वाईट गोष्टी शिकवाल, त्याच्यानेच त्यांचं भविष्य काय घडणार हे डिपेंड असतं। म्हणजे जर तुम्ही त्यांना चांगले संस्कार दिले, तर त्यांचं भविष्य हे चांगलंच आणि उज्ज्वलच होणार आहे। पण जर तुम्ही त्यांना वाईट साईड शिकवलं, किंवा वाईट बोलायचं शिकवलं, प्रत्युत्तर देणं शिकवलं, तर भविष्यात सुद्धा त्यांचा स्वभाव हा कडवटच बनेल। त्याच्यामुळे त्यांना चांगलं शिकवा, म्हणजे त्यांचं भविष्य हे देवाच्या हातातच असेल, आणि त्यांच्या बाबतीत काहीही वाईट घडणार नाही ह्याची खात्री देवच बघून घेईल। धन्यवाद। माझा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल